पुराने नासिक के द्वारका सर्विस रोड पर सोमवार रात एक निजी ट्रैवल बस ने पैदल यात्री को कुचल दिया, जिससे उसकी मौके पर मौत हो गई। मृतक की पहचान गौतम भगवान अंबोरे उम्र 35 निवासी महोदरी सिन्नर के रूप में हुई है। गौतम अपने परिवार के साथ सर्विस रोड से पैदल जा रहे थे, तभी फेमस होटल के सामने पीछे से आ रहे ट्रैवल बस जिसका नंबर है AR01T1650 ने उन्हें टक्कर मार दी। हादसे के बाद बस चालक मौके से फरार हो गया। मृतक की पत्नी कोमल गौतम अंबोरे की शिकायत पर भद्रकाली पुलिस स्टेशन में बस चालक बंसीलाल सानप देवराम निवासी जोधपुर राजस्थान के विरुद्ध मामला दर्ज किया गया है। नागरिकों ने नगर परिवहन विभाग से मांग की है कि द्वारका सर्विस रोड पर इन अनाधिकृत स्टॉप और पार्किंग स्थलों को तुरंत हटाया जाए तथा संबंधित वाहनों पर सख्त कारवाई की जाए। बस ट्रॅव्हलर्स या रोडावर नुसतं ट्रॅफिक होत राहते, बस ट्रॅव्हलर होत राहते। त्याच्यामुळे एक प्रवासी ज्याच्या बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता, त्या माणसाचा तोल गेल्यामुळे अशा प्रकारच्या बसच्या मागच्या टायर मध्ये येऊन त्या व्यक्तीचा पूर्ण मेंदू बाहेर आला आणि त्याचे फोटो व्हिडिओ आता डिपार्टमेंट पण लेट आली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्सला पण 4 फोन लावल्यावर ॲम्ब्युलन्स आलेली। त्याच्या घरची इथं नुसतं रडत बसलेले होते, बायको पोरं 2 लहान पोरांसोबत होता तो। पारिक बस ट्रॅव्हलर्स कडनं झालेले आहे हे बस इथं सेवा पूर्ण ट्रॅफिकमुळे होतोय। इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळेच होते, बसांमुळे। हायवे बनवेले, हायवेनी जायला पाहिजे यांनी, तर पूर्ण सर्वांना ऑफिस पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता। एका व्यक्तीचं कुटुंब संपून गेलेले या कारणामुळे। आता किती 10-15 मिनिटं पहिले 9:30 वाजता करेक्ट आम्ही इथून फक्त द्वारकेवर चहा पिऊन येत होतो। कोणीही व्यक्ती असं वाटत होता बेवडा व्यक्ती पिऊन पडलेला आहे, कोणी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं आणि अक्षरशः त्याचं पूर्ण डोकं फाटून मेंदू बाहेर आलेला होता, तरी कोणी लक्ष देत नव्हतं त्या व्यक्तीवर। नंतर कळालं आमचा मित्र तो बस मागे पळाला आणि त्या पारिक तो त्याची बसची चाबी काढली, तो ड्रायव्हर सुद्धा पळून जात होता। ड्रायव्हर पळून गेलेला आहे, त्या बसची चाबी काढलेली, पोलिसांना सर्व बसचा नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे। ॲम्ब्युलन्स वगैरे पण सर्व लेट आलेली आहे पूर्ण इथं। AKP समाचार के लिए फिरोज पठान, नासिक।